गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट, मुद्रा आणि वित्तीय बाजार या पेपरच्या दुसऱ्या प्रकरणातील अभ्यासक्रमावर आधारित 3 कन्सेप्ट पाहिल्या होत्या. वित्तीय बाजार म्हणजे काय, नाणे बाजार म्हणजे काय आणि भांडवल बाजार म्हणजे काय. आणि वित्तीय बाजारावर आधारित, वित्तीय बाजाराच्या व्याख्येवर आधारित एक बहुपर्यायी प्रश्न पाहिला होता. त्यानंतर नाणे बाजाराच्या व्याख्येच्या आधारावर दुसरा बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला होता आणि भांडवल बाजाराच्या व्याख्येच्या आधारावर आपण तिसरा बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला होता. आता आपण या ठिकाणी या तासामध्ये पुन्हा आपण भारतातील वित्तीय बाजार या दुसऱ्या प्रकरणावरील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न क्रमांक 25 अभ्यासूया. तर प्रश्न लक्षात घ्या. रिकामी जागा, बाजार म्हणजे स्थिर भांडवल व खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय. पहा, क्वेश्चन नंबर 25 मध्ये सुरुवातीला रिकामी जागा डॅश डॅश डॅश, बाजार म्हणजे स्थिर भांडवल व खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय, असा प्रश्न आहे. आणि खाली पर्याय दिलेले आहेत. अ वित्तीय, ब नाणे, 3 भांडवल, 4 वस्तू. तर या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे, तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पुन्हा एकदा प्रश्न आहे का, रिकामी जागा, बाजार म्हणजे स्थिर भांडवल व खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय. सुरुवातीला मी तुम्हाला स्थिर भांडवल म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो आणि नंतर खेळते भांडवल म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. स्थिर भांडवल म्हणजे काय, उद्योगाला 2 प्रकारचं भांडवल लागतं. उद्योगाला 2 प्रकारचं भांडवल लागते, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. स्थिर भांडवल म्हणजे काय त्याची व्याख्या लक्षात घ्या. स्थिर भांडवल जे भांडवल उत्पादन प्रक्रियेमध्ये एकदा गुंतवलं जाते आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ते पुन्हा पुन्हा वापरलं जाते. जे भांडवल उत्पादन प्रक्रियेमध्ये एकदा गुंतवणूक केलं जाते आणि ते पुन्हा पुन्हा उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलं जाते, त्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवल म्हणजे काय, जे भांडवल व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये एकदा गुंतवलं जाते आणि ते पुन्हा पुन्हा उत्पादनासाठी वापरलं जाते, अशा भांडवलाला स्थिर भांडवल म्हणतात. उदाहरणार्थ यंत्रसामग्री असेल किंवा उद्योगाची इमारत असेल, उद्योगाची जागा असेल, हे स्थिर भांडवलाचे उदाहरण आहे. कारण यामध्ये एकदा गुंतवणूक केली की ते भांडवल उत्पादनासाठी पुन्हा 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 आपल्याला परत परत वापरता येते. असं जे भांडवल असते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. थोडक्यात जे भांडवल उत्पादन प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा वापरलं जाते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. आणि दुसरा भांडवलाचा प्रकार आहे खेळते भांडवल. खेळते भांडवल म्हणजे काय, जे भांडवल उत्पादन प्रक्रियेमध्ये एकदा वापरलं जाते, एका उत्पादनासाठी एकदा वापरलं जाते, तर त्या भांडवलाला खेळतं भांडवल म्हणतो आपण. उदाहरणार्थ कच्चा माल. कच्चा माल उत्पादन प्रक्रियेमध्ये एकदा वापरला जातो, म्हणून या कच्च्या मालावर जो खर्च होतो, जे गुंतवणूक होते, जो पैसा खर्च होतो त्याला खेळतं भांडवल असे म्हणतात. अशा प्रकारे स्थिर भांडवल आणि दैनंदिन व्यवहार चालविण्यासाठी खेळतं भांडवल
असे भांडवलाचे दोन प्रकार आहेत, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. आणि प्रश्न आहे तुम्हाला, रिकामी जागा बाजार म्हणजे स्थिर भांडवल व खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय. पर्याय अ आहे वित्तीय, पर्याय ब आहे नाणे, पर्याय क आहे भांडवल आणि चौथा पर्याय आहे ड वस्तू. तर यामध्ये पर्याय अ वित्तीय हा योग्य पर्याय आहे. कारण वित्तीय बाजार म्हणजे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय. थोडक्यात अपर्याय वित्तीय हा योग्य पर्याय आहे, कारण वित्तीय बाजार म्हणजे स्थिर भांडवल व खेळते भांडवल उपलब्ध करून देणारी यंत्रणा होय. आता आपण क्वेश्चन 26 घेऊया. क्वेश्चन नंबर 26, प्रश्न क्रमांक 26. नीट ऐका प्रश्न. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते, कारण नाणे बाजार रिकामी जागा. पहा, प्रश्न असा दिला, अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार रिकामी जागा. रिकाम्या जागेमध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. अ उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करतो. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करतो. उद्योगधंद्यांची कर्जाची गरज नाणे बाजारामुळे पूर्ण होते. उद्योगधंद्याची अल्पकालीन कर्जाची गरज नाणे बाजार पूर्ण करतो. उद्योगधंद्याला अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करतो, त्यामुळे उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करतो. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. अ पर्याय बरोबर आहे. ब पर्याय आहे सरकारला उपयुक्त ठरतो. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार सरकारला उपयुक्त ठरतो. सरकारला सुद्धा जर निधीची आवश्यकता असेल तर सरकारसुद्धा सरकारी रोखे विकून नाणे बाजारामधून अल्प कालावधीसाठी कर्ज घेतो आणि हे कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम नाणे बाजार करतो. म्हणून सरकारला सुद्धा नाणे बाजार उपयुक्त ठरतो. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. त्यानंतर ब पर्यायसुद्धा बरोबर आहे, अ पर्यायसुद्धा बरोबर आहे आणि क पर्याय आहे व्याजदरातील तफावत दूर करतो. वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीकडून जो कर्ज पुरवठा केला जातो त्याचा व्याजदर हा भिन्न भिन्न असतो. आणि जर व्याजदरात फार मोठी तफावत असेल तर नाणे बाजारामुळं ही तफावत दूर होण्यास मदत होते. म्हणून व्याजदरातील तफावत नाणे बाजार दूर करतो. म्हणून क पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करतो, सरकारला उपयुक्त ठरतो आणि व्याजदरातील तफावत दूर करतो. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व हा ड पर्याय योग्य पर्याय आहे. कारण अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करतो नाणे बाजार. नाणे बाजार सरकारला उपयुक्त ठरतो आणि नाणे बाजार व्याजदरातील तफावत दूर करतो. म्हणून त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. क्वेश्चन नंबर 27, प्रश्न क्रमांक 27. पुन्हा तोच प्रश्न आहे, सेम. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार रिकामी जागा. पहा, तोच सेम प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते कारण नाणे बाजार रिकामी जागा. आता खालचा जे पर्याय दिलेत अबकडं त्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपण निवडूया. अ आहे
व्यापारी बँकांना उपयुक्त ठरतो. नाणे बाजार व्यापारी बँकांना सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो, कारण नाणे बाजार हा व्यापारी बँकांना सुद्धा निधी गरजेनुसार निधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे व्यापारी बँकांना उपयुक्त ठरतो. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून अपर्याय योग्य पर्याय. ब पर्याय आहे मध्यवर्ती बँकेला उपयुक्त ठरतो. नाणे बाजार हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा उपयुक्त ठरतो, कारण देशाच्या मध्यवर्ती बँकेला देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, देशातील अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा कमी अधिक करण्यासाठी नाणे बाजार उपयुक्त ठरतो. कारण नाणे बाजारातून देशाची मध्यवर्ती बँक निधी जमा करू शकते किंवा नाणे बाजारामध्ये निधी देऊ शकते. त्यामुळे देशातील चलनसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला सुद्धा नाणे बाजार उपयुक्त ठरतो. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य पर्याय. क पर्याय आहे भांडवल बाजाराला प्रोत्साहन देतो. नाणे बाजार हा भांडवल बाजाराला सुद्धा प्रोत्साहन देतो. अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते, कारण नाणे बाजार भांडवल बाजाराला प्रोत्साहन देतो. भांडवल बाजारासाठी त्या ठिकाणी अल्पकालीन निधी उपलब्ध करून देतो. आणि अशा प्रकारे भांडवल बाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून क पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. आणि ड आहे वरील सर्व. अ, ब आणि क ही तीनही पर्याय योग्य आहेत, कारण अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. कारण व्यापारी बँकांना नाणे बाजार उपयुक्त ठरतो, मध्यवर्ती बँकेला उपयुक्त ठरतो आणि भांडवल बाजाराला प्रोत्साहन देतो. म्हणून अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे वरील सर्व ड. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.